शिळ्या भाकरीचा भुगा करणार आहोत. तर शिळी भाकरी आपण मिक्सरला वाटून घेतलेली रात्रीची भाकरी आहे. आणि कढईमध्ये शेंगदाणे, कोथिंबीर होते, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि टमाटर, जिरं, मोहरी आहे. तर हे सगळं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये हळद मसाला टाकून भुगा परतून घेऊ. आता याच्यामध्ये भाकरीचा भुगा मिक्स केलेला आहे. आपण आता हा 2 मिनिटं चांगलं हे करून घेऊ. याच्यामध्ये एकच शिक्का पाण्याचा मारायचा आहे, जास्त पाणी मारायचं नाही, जेणेकरून ते सर्व मिक्स होईल. जास्त पाणी मारायचं नाही याच्यात. असं ना थोडंसं पाणी मारायचं, थोडं ओलवायचं, जास्त हे करायचं नाही, म्हणजे हे सर्व त्याला बसून राहतं, चिटकून जातो मसाला वगैरे, व्यवस्थित मिक्स होतं, ते एकजीव होतं. आता 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊ. आपण आता कोथिंबीर टाकलेली, मिक्स केलेली. आता आपला भुगा तयार आहे, आपण खायला घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपला शिळ्या भाकरीचा भुगा.